मैं जरा म्हटलं कि सर ऐसे था ना पहले कि मैं एमएलए होने के बाद मेरे को बात में कुछ मिला नहीं 12 साल, तो मेरे पास जो कार्यकर्ता आते थे बेचारे दुखी रहते, पीड़ित रहते, उनको पद नहीं मिलता, तो मेरे पास आते थे. मी त्यांना सांगायचो, अरे बाबा तुझं सोड, शिरापडली पार्टीत माकाच काय दिलं नाही तर तुका काय देतली. तेव्हा त्यांना वाटायचं अरे हा बिचारा खरोखर गरीब आहे, ह्यालाच काय दिलं नाही पार्टीने एवढा करून, तर माझा मरण देत, शिरा पडन देत, माझा दुखरावला वाचू. त्यामुळे सगळे बिचारे ज्यांना मिळायचे नाही ना ते कन्व्हिन्स व्हायचे आणि वाटायचं अरे वा हे खरं आहे साहेबाचं. मगाशी मला एक त्या गोव्यातनं वास्कोतनं फोन आला आहे, तिथे एक आमदार, आम्ही मागच्या निवडणुकीत गेलो होतो आणि आम्हाला सांगितलं तिथे प्रमोद जा 2 महिने आणि ती वास्कोची आमदारकी अमुक एकाला द्यायची आहे, त्याचं जाहीर पण करायचं, कारण तिथे भांडणं होती. आपला एक जुना कार्यकर्ता होता, तो इच्छुक होता, दीपक नाईक नावाचा, आणि हे जे नवीन आले त्यांना पक्षाने तिकीट दिली. आता लफड्यात पडलो ना, आता त्या घरी गेलो मी, बरं तो कार्यकर्ता फार जुना, राजू राहुल सारखा आमच्या, त्याच्या घरात गेले, त्याची बायका पोरा आव बापूस तलवारी घेऊनच उभी सगळे, तू ये दाखवते तू कोण येलो आमची समजूत काढू. बरं अर्धा तास मी त्याच्या सगळ्या शिव्या ऐकल्या, सगळं ऐकलं. म्हटलं आता झालं सगळं, चहा तर पाजा. आता आपल्या कोकणी मालवणी माणसाचं एक वीक पॉईंट आहे, भंगले कितीही भांडले तरी चाय पाजा म्हटलं की लगेच भतू जातात, ते चाय घेऊन येतात खोळे गायले, ते करा की खोटा. गरीब आहे म्हणजे स्वभावान चांगले असतात, ते मेहमान नवाजी असतात, त्यांना पाहुणं बरा वाटतं, भाऊ चाय मागता, चाय नाही तर न्याय नाही, म्हणून ते आपले गेले चाय बी पाणी ठेव, चाय घेऊन येले, तोपर्यंत ते थंड झाले थोडे जरा, आणि मग मी माझं कीर्तन सुरू केलंय. मी वयाच्या 10व्या वर्षी संघाच्या शाखेत गेलंय, मग अमका केलंय, मग तमका केलंय, मग अयोध्ये गेलंय, भाबरी तोडलंय, अमका केलंय, काश्मीरमध्ये गेलंय, इकडं येलंय, या आमच्या कणकवलीत लढल्या, आमदार झाले, आज 10-12-15 वर्षांनी माका पण शिरा पडली, काय दिलं नाही. तो म्हणता अरे ह्याच्या माझ्यापेक्षा ह्याचा दुःख मोठा म्हणता. तो मगाशी मागा त्याचा फोन येलो, मला म्हटला की साहेब यावेळेला मी गेल्या वेळेला माझ्या बापाचं पण ऐकलं नसतो, पण मी त्या सावताना सांगितलं मी प्रमोद जाटरामुळे मी शांत राहतोय, आता पुढे राहणार नाही. मी शिवप्रकाशजींना म्हटलं माझं तुम्ही आमदार घे देऊन माझी गडबड करून टाकली, आता मला कुठे तंटमुक्ती अध्यक्ष म्हणून जाताच येणार नाही, बरोबर की नाही. गमतीचा भाग सोडा की आपल्या पार्टीचं बघा, आपण ज्या पक्षात काम करतो ना त्या पक्षाचे काही USP आहे, युनिक सेलिंग पॉईंट ज्याला म्हणतो ना आपण. आपल्या पक्षाच्या एकूण विचार रचना काम, मी मागच्या तुमच्या ह्याच्यात वर्गात होतो का रे, मी रणजित होतो ना, मी तो विषय मांडला की आपल्या पक्षामधले काही जो इसेन्स आहे, जी ताकद आहे, ती या पदात, या भांडणात, या मारामाऱ्यात नाही. मी तुम्हाला सांगितलं की आपल्या एवढ्या वर्षाची आपली जी धरोहर आहे, आपली एवढी परंपरा आहे, परमेश्वर कृपेने या पक्षाची ही विचारधारा प्रवाहित ठेवण्याचं काम, ते पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचं एक चांगलं काम योगायोगाने का होईना आपल्या मंडळीला मिळालंय, हे सौभाग्याचं आहे. बघा शिवाजी महाराजांचा काळ आठवा, मी त्या कार्यक्रमात पण तुम्हाला सांगितलं, शिवाजी महाराजांचे पण विरोधात किती लोक होती, आज नामोनिशान नाही त्यांचं. पण शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला ज्याने ज्याने गाडून घेतलं, माना कापून घेतल्या, शिर छाटून घेतलं, छातीचा कोट केला, बाजीप्रभू देशपांडे असतील, तानाजी मालुसरे असतील, तो आमचा पन्हाळगडाचा शिवा काशीद असेल, किती लोक, किती मावळे, मुरारबाजी देशपांडे असतील, असे किती लोक आज महाराजांचे मावळे म्हणून प्रसिद्ध झाले, बरोबर आहे ना. पण ज्यांनी त्याला विरोध केला किंवा सपोर्ट केला नाही, अनेक लोक होते, त्यांचं कुठे इतिहासात मागमूस नाही.
त्यामुळे आपली पार्टी वी आर सम डिफरंट. आपण काहीतरी निराळा आहोत. अच्छा, ह्याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. त्यामुळे आम्हाला जेव्हा आमदार केलं तेव्हा आमच्या कालच्या बैठकीत तेच सांगितलं की जठार तुम्हाला की जे आमचे सगळे आमदार यांना काम काय, तर पालघर पासून सिंधुदुर्गापर्यंत पार्टीमध्ये जी काही आपली मंडळी आलेली आहेत, काही नवीन जुने असा वाद असू शकतो, या सगळ्याचा समन्वय घडवण्याचं काम प्रामुख्याने आम्हा मंडळींकडे दिलेलं आहे. मी मुद्दाम माझा कार्यकक्ष सांगतो. मला कधी कधी प्रश्न पडतो की आपण नवीन आलेली मंडळी आहेत, जी नवीन मंडळी आपल्याकडे येतात, ती आलीच नाही तर आपली पार्टी शतप्रतिशत होणार कशी? शेवटी राजकारण हे बॅलेट बॉक्सवरती आहे. मेजॉरिटी कॅरीज द रूल. आज पश्चिम बंगालमध्ये आपल्याला 210 सीट मिळाले ना? 210 मिळाले ना? किती मिळाल्या? 207 210 मिळाले. आपण थम्पिंग मेजॉरिटीने आलो. आपल्याला लोकांनी मतं घातलीच नसती तर पश्चिम बंगाल आपण जिंकलोच नसतो. म्हणजे राजकारणातला पहिला नियम आहे मेजॉरिटी कॅरीज द रूल. राजकारणामध्ये तुमची मेजॉरिटी असणं आवश्यक असतं आणि मग एकदा मेजॉरिटी झाली की या मेजॉरिटी बरोबर तुम्ही ज्या विचार प्रवाहातनं तुम्ही आलात, जो थॉट घेऊन तुम्ही हजारो वर्ष चालतात, त्या थॉट प्रमाणे ही माणसं घडवावीत. असतील तशी घ्यायची, हवी तशी घडवायची. हा आपला 100 वर्षाचा आपला एक्सपेरिमेंट आहे. बाळांनो, सोपं नाही आहे. सोपं नाही, डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट काम आहे, कठीण काम आपण करतोय. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की अशा अनेक प्रसंग येतील, अशा अनेक घटना येतील की आपण निरुत्साही होऊ, भांडणाचा काळ येईल, अशा अनेक येतील. पण या सगळ्यावरना मात करून आपल्याला आपला जो मूळ विचार आहे, जो राष्ट्र रक्षणाचा विचार आहे, तो देशाचा रक्षणाचा विषय आहे, जो देशांच्या सीमांचा रक्षणाचा विषय आहे, जो शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचवायचा जो विषय आहे, त्या व्रतामध्ये उतायचं नाही, मातायचं नाही. घेतला वसा वाटेत अनेक आमिष येतील. वी आर नॉट मेड फॉर दी पद. जे काही पद, प्रतिष्ठा, पैसा याच्यासाठी आपण नाही आहोत. सगळ्यांनाच मिळतं का हो? आता मला आमदारकी मिळाली म्हणजे मी फार मोठा लायक होतो, माझा त्याग मोठा होता. काय काय लोक म्हणतात 12 वर्ष त्याग केला, शिरा पडली. मी कसलो त्याग केलोय? अरे माझ्यापेक्षा कितीतरी मंडळी अशी आहेत चारू की गेल्या 100 वर्षामध्ये आपल्याला गाडून घेतलं, आपलं कुटुंब संपवलं, लग्न केली नाहीत, प्रचारक गेले, विस्तारक गेले. आज 19 राज्यामध्ये आपलं जे सरकार दिसतंय ना, आपण जे भारतीय जनता, याच्यामध्ये गेल्या 100 वर्षाची अनेक लोकांची तपश्चर्या आहे, कष्ट आहे. ते जे बी होतं, ज्या बीने गाडून घेतलं आणि त्याच्यावर आज आपला वटवृक्ष झाला, त्या बीला, कुठल्या तरी बीला कधीतरी गाडून घ्यावं लागलं असेल ना त्या ढेकळात, मातीत. किती कष्ट पडले असतील त्याच्यावरची ती ढेकळं फोडून बाहेर येताना त्या बीला. एवढीशी बी असते हो, ढेकळं केवढी असतात, तरी त्याला ती गाडून तो वर कोंब येतो, हळूहळू त्याचं झाड होतं आंब्याचं, कसलं आणखीन फळाचं, आणि फळं 100 वर्षाने आम्हाला चाखायला मिळतं. आम्हाला वाटतं की आम्हीच केलाय. अनेक लोकांना वाटतं भारतीय जनता पक्ष 2014 केली, 2019लाच भारतीय जनता पक्ष. असे किती लोकांना वाटतं? हात वर करा. बाळानो, ही अशी परंपरेचे पायी असलेले आपण, हरकत नाही आपण काल आलो, परवा आलो, प्रमोद जठार 10 वर्षाचा असताना आला, प्रभाकर 25 वर्षाचा होता. इट इज इमटेरियल. आपण कधी आलो इमटेरियल आहे. आपल्याला ती विचार प्रणाली कळली कधी? 50 वर्ष राहून सुद्धा, एका वर्गामध्ये 10 वेळा राहून सुद्धा पोरं नापास होतात. पुंडलिक वरदे. आणि शाळेत न जाता सुद्धा पोरा पहिली येतात की नाही?
त्यामुळे आजपासून काल आला परवा आला मी जुना तू नवीन हा वाद समाप्त होणार का नाही? तुमच्या ग्रास्पिंगवर आहे. तुम्हाला हा विचार कधी कळला? काल आलेत आणि सगळ्या राष्ट्राचा विचार कळला, राष्ट्र प्रथम कळला, पक्ष नंतर कळला, स्वतः नंतर कळला. हा विचार तुम्हाला काल जरी येऊन तुम्हाला कळला, मग ते पदाच्या लोभाने असेल, पैशाच्या कुठल्याही लोभाने, कुठल्याही अपेक्षेने, पण तुम्हाला राष्ट्र विचार ज्या दिवशी कळला त्या दिवशी तुम्ही 3500 वर्षाच्या तुमच्या संस्कृतीला कनेक्ट झाले. एम आय राईट ऑर रॉंग? यू आर नॉट न्यू कमर. त्यामुळे हा जो पर भाव आहे ना, कोणीतरी याला आपलं म्हणा, ते असतं ना, ते पहिले इंडियन न्यूज मध्ये लावायचं, हे पहा राजू राऊळ थकले भागलेला हा जीव, कणकवलीत काय कुडाळात दुकान काय हॉटेल, त्याचं मुद्दाम नाव घेतो माझा मित्र आहे म्हणून, आणि मग यायचं ना इंडियन न्यूज मध्ये प्रभाकर, कोणीतरी याला आपलं म्हणा. राजूला आपलं म्हणतोच आम्ही. किती लोकांनी बघितले इंडियन न्यूज मध्ये, अशी पूर्वी यायची. म्हाताऱ्या कोताऱ्यांना माहिती आहे, नवीन पोरांना नाही माहिती. चित्रपट चालू व्हायच्या अगोदर दाखवायचं, राजूला आपलं म्हणा, राजू आपलंच आहे. म्हणजे नवीन माणसाला आपलं म्हणा अशी म्हणायची वेळ झाली नाही पाहिजे. नवीन मंडळींनी सुद्धा हा विचाराचा अभ्यास केला पाहिजे की मग प्रमोद जठर असेल, राजू असेल, अतुल असेल, प्रभाकर असेल, ही माणसं वर्षोनवर्ष कशी टिकली इथे? कुठल्या पक्षाचं पद? आम्ही तर सोडा, आम्ही तर कालच्या आमच्या अगोदर किती लोक आहेत असे जिल्ह्यात. आमचा सतीश धोंड, आमच्या परवा आमचे विस्तारक प्रचारक काय होते, संघटन मंत्री होते. गेले 5 वर्ष आपल्या बायका पोरांना गोव्यात त्यांच्या घरी सोडून तो माणूस पश्चिम बंगालमध्ये गेले 5 वर्ष भूक तहान विसरून काम करतोय. तेव्हा 207 येतात. एम आय राईट ऑर रॉंग? बाळांनो समजून घे, हा पक्षच एक डिफरंट आहे. हा पक्ष नाही, एक राष्ट्राची पूजा आहे. हे संस्कृती टिकवण्याचं काम आहे. मग शुल्लक काय पद मिळालं, ह्या केला तो, अरे बोलू दे ना, कोणाला बोलायचं ते. जे तुमच्या पक्षात नाही त्यांना तुमचा विचार कळला नाही, तुम्हाला राष्ट्र कळलं नाही, म्हणून ते तिकडे आहेत. समजून घ्या, ज्या दिवशी कुठल्याही काही लोभ, कुठल्याही अपेक्षा असू शकते ते सोडा, पण ज्या दिवशी तुमच्या पक्षात येतील आणि तेव्हा तुमच्या पक्षाच्या या सगळ्या गोष्टीचा विचार करतील, तेव्हा त्यांच्या लक्षात येईल या पक्ष नया विचार आहे आणि ते कनेक्ट होतील. आणि त्यांना तसं ग्रुमअप करायचं काम, घडवायचं काम बाळांनो आपल्या सर्वांचं आहे. त्यामुळे म्हणून पक्षात माझ्या या सत्काराच्या निमित्ताने मला तुमच्यापर्यंत एक विचार पोहोचवायचा आहे की पक्षातला समन्वय तर आपण ठेवायचं काय. जी मंडळी आपल्याकडे नवीन म्हणून येतात किंवा काही काळापूर्वी, त्यांना सांभाळून घ्यायचं आहे. आपल्या चेहऱ्यावरचं हास्य तर कमी व्हायला द्यायचं नाही. गाडी तर कुठली घालता कामा नाही, पदरात तर त्यांना घ्यायचं आहे. म्हणजे आम्हाला एकदा ट्रेनिंगला बँकेच्या नेहमी सांगायचे, काउंटरवर येणारा कस्टमर म्हणजे कसा असतो, तर त्या नवीन सुनेने, जेव्हा नवीन सून येते ना, तिच्या पदरातल्या निखाऱ्यासारखा असतो. म्हणजे जेव्हा नवीन सून घरात येते तेव्हा तिच्या पदरात निखारेच असतात सासू सासऱ्याचे. म्हणजे निखारे तर जमिनीवर पडता कामा नये, पदर तर जळता कामा नये, आणि चेहऱ्यावरचं हास्य सुद्धा कमी होता कामा नये. पुंडलिक वरदे. हे जसं सुनेचं काम आहे बाळांनो, तसं कार्यकर्त्याचं काम आहे. नवीन माणसानं पण घ्यायचं आहे, त्यांना आपल्यासारखं घडवायचं आहे, त्यांचा आपला विचार पण त्यांच्यावरती प्रवाहित करायचा आहे, त्यांना पक्षाच्या कामाला पण लावायचं आहे. त्यांनी कधी वाईट चांगल्या गोष्टी बोलल्या असतील तर सहन पण करायचे आहेत. काय राजू राहुल सारखे धंद्यावर आले असतील तर ते पण ऍक्सेप्ट करायचे आहे महाराजा. काय राजू हो, आपली कार्यालय मोठी होण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी आपली मन विशाल करा. दिल बड़ा करो. छोटे दिल से आदमी कोई बड़ा नहीं होता है और टूटे दिल से आदमी कभी खड़ा नहीं होता. अटलजी सांगतात. म्हणून माझी बाळांनो विनंती आहे तुम्हाला, मी आमदार झालोय, तो तुमच्यातला, मगाशी तुम्ही म्हटलं ना आम्हाला पालक काय करा,
पालक, अरे तुम्ही ऑलरेडी मालक आहे आणि मी तुमचा पालक आहे, काही चिंताच करू नका. त्यांच्या लक्षात आलं प्रमोद जठारला पालक नुसता मालवणचा करून फायदा नाही, पालघर पासून सिंधुदुर्ग करायचा आहे, कुंडली वरती, म्हणून त्याने मला त्या अख्ख्या कोकणाचा समन्वय केलाय. गणपती बाप्पा एवढा गोड समजावून सांगणारा कोणच नाही म्हणतात. असा माझा गोड बोलण्याचा रोगाचा प्रादुर्भाव कधी कधी होतो प्रभाकराने, हे पण सगळे गोड बोलायला लागतात. त्यामुळे माझ्यावरती अनेक लोक गोड बोललेत की प्रमोद जठार चांगला माणूस आहे म्हणून. त्यामुळे हा समन्वय ठेवायचा पक्षामध्ये. कधी कोणाबद्दल, दोन माणसातील माणसाबद्दल किंवा आपापसामध्ये कुठल्याही प्रकारचं गैर बोलायचं नाही. बघा टाळून खूप मजा येते. बरं, पक्षात काय गडबड असते माहिती आहे तुम्हाला सांगू? इतर संघटनामध्ये संघ किंवा इतर संघटना तिकडे काय फार मौन असतो. पक्षात मी सावध राहायचा. गाडीत बसलेला आपला माणूस आपला मित्रच असेल असं नाही. आपण ज्यांच्याबद्दल वाईट बोलतोय त्याला त्याच्या कानामध्ये आपण जायच्या अगोदर त्याला सांगण्याची घाई असते. राजकारणामध्ये पुढचा माणूस खड्ड्यात पडत नाही तर मागचा माणूस नेताच होऊ शकत नाही. कुंडली वरदे, हा राजकारणाचा नियम आहे बाळानो. आपल्याला तो त्या नियमात जायचं नाहीये. भारतीय जनता पक्ष इज अ डिफरंट पार्टी. आपण ती विचार आपण सगळ्या राष्ट्राला बरोबर, सगळ्या सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना, पथिक का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढणं. आपल्याला नेतं व्हायचं, आपल्याला पदं मिळायची, आमदारकी मिळायची. बघा आपल्यातला कोणतरी एक लायक असतो. प्रमोद जठार जेव्हा एखादा आमदार कोणीतरी करतात तेव्हा प्रमोद जठारच्या आजूबाजूला असलेल्या 10 लोकांवरती अन्याय होतो का नाही? त्यांचं मन दुःखी होतं, मला का नाही दिलं. मग प्रमोद जठारने पहिला आधी त्याचा सन्मान व्हायच्या अगोदर ज्या लोकांना वाटतं की आम्हाला मिळायला पाहिजे होतं त्यांचा प्रमोद जठारने पहिला सन्मान करायला पाहिजे. आम्हा राईट ऑर रॉंग? ज्यांना ज्यांना पदं मिळाली आहे त्यांनी सन्मान भोगायच्या अगोदर आपल्यामुळे किती लोकांचा सन्मान किंवा किती लोकांना ते पद मिळाले नाही याचा विचार करा. ही संवेदना मनात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना. गिव्ह रिस्पेक्ट, देन यू विल गेट द रिस्पेक्ट. रिस्पेक्ट द्या, दुसऱ्याबद्दल वाईट बोलू नका. आगी विझवायचं काम करा. आगी कसलं काम करू नका, लावायचं काम करू नका. कुंडली वरदे, किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा. आपल्याला संघटन वाढवायचं आहे. आपल्याला एका निवडणुकीवर थांबायचं नाही आहे. आपणच शेवटची ते ममता किंवा ह्याच्यासारखी राहुल गांधी ही आपली शेवटची निवडणूक नाही आहे. आपल्याला हे राष्ट्र उभं करायचं आहे. आणि मी तर तुम्हाला सांगतो, मला विश्वास आहे 2047ला 100 वर्ष होतील ना आपल्याला. आज लिहून ठेवा, कोण कोण जिवंत असतील माका माहीत नाही, मी नसतलंय. 2047ला आणखीन पुढच्या 5-10 आजच सुरुवात झालेला आहे. एक दिवस हा देश पुन्हा अखंड भारत झाल्याशिवाय राहणार नाही. बघा आपले जे वरिष्ठ आहेत ना ते सॉलिड आहेत. म्हणजे 15 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी रणजित आम्ही जेव्हा काम करायला लागलो आम्हाला कधीही वाटलं नाही राम मंदिर आमचं होईल. 500 वर्षापूर्वी तुटलं ते. किती लोकांना वाटलं होतं, खरं जुन्या लोकांना, आता नवीन लोकांना सोडा, की राम मंदिर आमचे पुनर्बांधणी होईल वाटलं होतं. मी वयाच्या 10व्या 12व्या 15व्या वर्षापासून ती प्रभू रामचंद्र एक पत्रिका होती, ते तुरुंगाचा दरवाजा होता त्याच्यामागे रामचंद्र, अशी पत्रिका मी वयाच्या 10व्या 15व्या वर्षापासून वाटले. चारू खरं आहे की खोटं आहे? राजू राहुळ असेल त्याचा, हे जुने लोक आमच्यातले काय लोक. आम्हाला वाटायचं काय होणार आहे. पण मला सांगा कधी झालं? 2022ला प्रभू रामचंद्राचं मंदिर उभं राहिलं. मंदिर उभं राहिलं हा विषय नाही. तुम्ही तुमच्या सनातन धर्म किंवा तुमची परंपरा, तुमची संस्कृती, तिला तुम्ही पुनर्निर्माण केलं. काश्मीरचं 370 कलम हटेल किती लोकांना माहिती होतं? कोणाला माहित नव्हतं. वाटत होतं हे इम्पॉसिबल काम आहे, हे होणारच नाही. आपलं सरकार आलं, 370 कलम काश्मीरमधल्या सगळ्या त्या नेत्यांना नजरबंदी करून एक छदाम सुद्धा रक्त न सांडता सगळे टेलिफोन आणि सगळ्या सिस्टीम बंद करून
संसदेमध्ये 370 कलम ॲबॉलिश करण्यात आलं, झालं का नाही? असे कितीतरी कायदे अजून आहेत की जे आपल्याला, पॉप्युलेशन ऍक्ट असेल, कॉमन सिव्हिल कोड असेल, या अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. त्याच्यातलाच आपला एक अजेंडा आहे, एक दिन अफगानिस्तान भी हमारा होगा, एक दिन बांग्लादेश भी हमारा होगा, एक दिन श्रीलंका भी हमारी होगी, एक दिन हमारा भारत अखंड होगा. तुम्ही म्हणाले इम्पॉसिबल आहे. अरे इम्पॉसिबल है इसलिए पॉसिबल करने लायक है. आसान काम तो सभी करते. म्हणून आपण कार्यकर्ते बाळांनो त्या मिशनचे कार्यकर्ते आहोत, लक्षात घ्या. मग आपल्या लक्षात येईल आपले भांडणं, आपल्या कुरघोड्या, आपले पद हे सगळं फिजूल आहे. आपण एका निराळ्या कुठल्या तरी रस्त्याचे वाटसोर आहोत, आपण निराळ्या मार्गाची मंडळी आहोत. आपण मेलो तरी पुढच्या पिढ्यानपिढ्या हा राष्ट्र टिकेल, हा विचार टिकेल, याच्या मताचे कार्यकर्ते बाळांनो. त्यामुळे या समन्वयाच्या भूमिकेतना आपण सगळ्यांनी काम करावं. आणि शेवटच्या माणसापर्यंत बघा, पूर्वी आपण मोर्चा करायचो, आंदोलन करायचो, आणि आमची घोषणा काय होती चारू देसाई? पार्लमेंट से लेके पंचायत तक होती की नाही हो? आपण म्हणायचो ना, आम्हाला काय द्या राज्य, पार्लमेंट पासून पंचायत पर्यंत आम्हाला काय द्या, सरकार द्या. तेलसे मॅडम बरोबर आहे. तुम्ही आंदोलन करायच्या, जिल्हा अध्यक्ष होत्या तुम्ही. कशासाठी करायच्या? आम्हाला लोकांचा विकास करायचा. आता आपल्याला पार्लमेंट से लेके पंचायत तक राज्य दिलेलं आहे. पंतप्रधान आपले आहेत, राष्ट्रपती आपले आहेत, मुख्यमंत्री अनेक 19 राज्याचे आपले आहेत, आणखीन 2-4-5 राहिले आहेत ते पण येतील. मग आता एवढं सगळं राज्य मिळालं, झेडपीचं राज्य आहे, बँकांचं राज्य आहे. मग आता एवढं मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचं दुसरं उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करायचं आहे. ते आहे अंत्योदयाचं. अंतिम सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या गावातल्या, आपल्या आपल्या पंचायत समितीतल्या, आपल्या मंडळातल्या भागातल्या सगळ्या प्रश्नांवरती सोल्युशन देण्याचं काम. त्याच्या सोल्युशनवरती विचार करायचा. सरकारकडनं आम्ही काही काही गोष्टी आता पूर्ण करून घेऊ शकतो, सरकारच्या कुठल्या योजना आपण पुढे घेतो, याचा आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांना गटशा विचार करायचा. पंचायत समितीचे सभापती असतील, नगरसेवक असतील, झेडपी असतील, या सगळ्यांनी आपल्या गावातल्या शेवटच्या हे कार्याला आपल्याला काय झालंय, काही लोकांना कामच नाही काय. आपण कधी कधी म्हणतो ना, तो रिकामा न्हावी, अशी काही लोकांची अवस्था झाली. त्यामुळे आजपासून करतात आहे तुम्ही, आपलं सरकार आहे, आपले पालकमंत्री करतायत विकास, सगळी मंडळी करतायत. पण यांच्या सगळ्यांच्या नजरेतून काही गोष्टी राहून गेल्या असतील तर त्याचा पाठपुरावा आपण कार्यकर्ते म्हणून करायचं. प्रभाकर पंत आणि सगळ्या लोकप्रतिनिधींकडे द्यायचं. आणि हळूहळू हळूहळू भारतीय जनता पक्ष कसा बुथपर्यंत आणखी सक्षम होईल याच्या मागे लागायचं. माझ्या सत्काराच्या निमित्ताने बाळांनो, हा काय माझा सत्कार नाही, हा पक्षाने दिलेली कामगिरी आहे. त्याच्यात माझी मर्दुमकी काही नाही. मी एवढे वर्ष याव केलं, त्याव केलं, केलं तर केलं. मी त्या विचाराने प्रेरित आहे म्हणून केलं. निष्काम कर्म. आणि भारतीय जनता पक्षामध्ये एक खूप चांगलं आहे तुमच्यासाठी, मागून काही मिळत नाही, न मागता सगळं मिळतं. कुंडली गौरदे, तुम्ही मागा बघा, मागा ह्या हवा त्या हवा, काय मिळत नाही. बिना मागे मिले मोती, मागे ना मिले भी. आपला पक्ष चांगला आहे. 3 वर्षाने आपलं 7-12 माणूस बदलतो. अगदी 1 टर्म जास्त मिळाली तर अध्यक्षाला, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर तो इतर हक्कात जातो, मग कुळात जातो, मग कुळ्यात काढतो. खरंय की खोटं आहे? कोण कोण अध्यक्ष झाले त्यांना अनुभव असेल. पहिला असतो तो कडक 7-12वर, आम्ही अध्यक्ष झालो ना 7-12 माझ्या नावाला. एका दुसरी टर्म आपली काय बापड्याक मिळाली तशी मिळतं, आमका नाही मिळाली. तो झालो की मग थोडे दिवस ते का ठेवतात इतर हक्कात, बाजूची खुर्ची देतात. मग तो जाता कुळ खातात तिकडं. आणि मग बाकीची ती पुढे गेली की त्याला गुळ्यात काढतात. होतो काही हा काय. नशीब प्रभाकरने सगळ्या अध्यक्षांचे फोटो तरी लावलेले, त्याच्यासाठी जोरदार टाळे वाजवा कार्य आवश्यक काम कल्याण.
त्यामुळे पार्टी एवढी सुंदर आहे. खरं की खोटं आहे सांगा मला? कधीही कोणाला कुठलंही पद छान मिळू शकतं. आमदारकी, खासदारकी. तुम्ही मेहनत करत राहा, काम करत राहा, पक्षाचं लक्ष तुमच्याकडे आहे. इनोव्हेटिव्ह काहीतरी करा, चांगलं करा आणि पक्षाचा विचारचा प्रचार आणि प्रसार करा. हे या निमित्ताने तुम्हाला सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की आपण या ठिकाणी सत्कार घेऊनलात, आणलात. परंतु माझा सत्कार मी तोच समजेन की ज्या वेळेला पार्टीचा विचार आपण तळागाळापर्यंत पोहोचवाल. धन्यवाद. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.